झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. सर्वात आधी महाराज मला कौतुक एका गोष्टीचं करायचंय. एवढा महिला वर्ग जास्त प्रमाणात आहे, पुरुष वर्गही उपस्थित आहे. सगळ्यात आधी कौतुक एका गोष्टीचं करायचंय की जेव्हा संबंध महाराष्ट्रात आता मागच्या काही काळामध्ये शिवजयंती साजरी होताना आम्ही पाहतोय, कोरोना महामारीच्या प्रदीर्घ काळानंतर आता कुठेतरी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. वातावरण निवळते, सगळी परिस्थिती पूर्वपदावर येते. आणि म्हणून आज इथे आल्यानंतर मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं. ते कौतुक मला जाहीरपणे करावं असं वाटतं की कोणताही कार्यक्रम साजरा करत असताना, कोणताही उत्सव आयोजित करत असताना, कोणताही उत्सव साजरा करत असताना विविध पर्याय समाजामध्ये उपलब्ध आहेत. कोणताही उत्सव साजरा करत असताना समाजात विविध पर्याय उपलब्ध असून सुद्धा आज या खालच्या आळीच्या राजा मित्र मंडळानं इतरत्र विविध पर्यायांचा अवलंब न करता उपस्थितांना शिवजयंती निमित्त संत साहित्याचे विचारच ऐकायला मिळावेत यासाठी कीर्तन ठेवलं. आणि या निर्णयाचं आम्ही कौतुक केलं पाहिजे. कुठेतरी तरुण पिढी आता कीर्तनाच्या आयोजनाकडे जात असेल तर महाराष्ट्र माझा घडतोय, महाराष्ट्र माझा सुसंस्कृत होतोय असं म्हणायला काय हरकत नाही. नियोजित अभंगावर शिवचरित्राच्या आणि तुकोबारायांच्या साहित्याच्या संबंधानं आपल्याला चिंतन करायचंय. त्यासाठी तुमची एकाग्रता आणि शांतता महत्वाची आहे. समोर जी लहान चिलीपिली बसली, आता ती प्रॉपर्टी कुणाची माहित नाही, पण जबाबदारी घ्या. काय होतं, आई वडील जबाबदारी झटकतात. ते नेमके पुढे बसल्यामुळे आपल्याला माहित नसतं जबाबदारी कुणाची. लहान आहेत, त्यांना काही समजत नसतं आवाज करायचा. त्यांना ते टीव्हीवर चॅनल बदलायची सवय. इथे एकच बाबा दिसतोय, थोडस त्यांची जबाबदारी घ्या. जाहिरातही येत नाही, त्यांची जबाबदारी घ्या. शांतता महत्वाची. विठ्ठल 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 गेल्या काही दिवसांमध्ये मी पाहतोय शिवजयंती फार मोठ्या उत्साहात साजरी होताना संबंध महाराष्ट्रभरात वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. पण एक गोष्टीचं कौतुक मला या तरुणांचं करावं असं वाटलं. हा माझ्या समवयस्क असणारा तरुण मित्र परिवार इतरत्र कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन न करता, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन न करता त्यांनी कीर्तनाला प्राधान्य दिलं. गेल्या काही दिवसांमध्ये जेवढं शिवजयंतीचं वातावरण मध्ये मी संबंध महाराष्ट्रात पाहतोय ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. पण याच्याही पलीकडे मी जाऊन सांगेन, कितीही मोठमोठे शिवजयंतीवर व्याख्यानं आयोजित झाली, कितीही मोठ्या प्रमाणात पोवाडे गायले गेले, तरी सुद्धा इथं महिला वर्ग जास्त प्रमाणात उपस्थित आहे. तुमच्या हातात घरातली संस्काराची दोरी आहे. म्हणून 1,00,000 मोलाची गोष्ट सांगतो. कोणताही आपल्या परिसरातला तरुण शिवजयंतीला नटून थटून ज्योत आणायला जाताना दिसला, त्याच्याकडे निरखून पारखून पाहायचं. आता तरुण वर्ग सर्वात जास्त अनुकरण करताना दिसतो छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचं. आमच्या परिसरातला प्रत्येक तरुण मुलगा छत्रपती शिवरायांसारखी दाढी ठेवायला लागलाय. आमच्या परिसरातला प्रत्येक तरुण मुलगा छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर लावायला लागलाय. पण एक गोष्ट सांगेन माता पित्यांनो, आपल्या घरातला मुलगा, आपल्या घरात लहानाचा मोठा होणारा तरुणावान पोरगा, वयात आलेला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा दिसतो का, यापेक्षा आपला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा वागतो का हे तपासून पाहायचं. बऱ्याच संबंध महाराष्ट्रातल्या कितीतरी ग्रामीण भागात, कोपऱ्यात मी शिवजयंतीच्या संबंधानं फिरलो. एक गोष्ट मी बारकाईनं पाहिली, इतक्या उत्साहानं शिवजयंती साजरी केली जाते. पण याचा विरोधाभास म्हणून सांगताना मला सांगायला आवडेल की छत्रपती शिवरायांचे विचार कुठेतरी आचरणात तरुण पिढीच्या येणं काळाची गरज आहे. विठ्ठल 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 आज ही एवढी देखणी आपल्याला तरणीबाण पोरं जी दिसतात, जी नटून धटून आज एवढी तयार होऊन शिवजयंतीचं आयोजन करतायत, चांगलीच गोष्ट आहे. पण कुठेतरी समाजात यांच्या विरोधाभास असणारा एक वर्ग पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षापूर्वी मावळ प्रांतामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मला व्याख्यानासाठी बोलवलं. त्या गावात पोहोचलो. गाडी जेव्हा माझी गावामध्ये प्रवेश करते झाली, तेव्हा गावातली पोरं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक करत असे जल्लोषात नाचताना मला महाराज दिसले. एवढ्या उत्साहात नाचत होते, अंगावर शहारे येईल अशा घोषणा देत होते. इतका त्यांचा उत्साह पाहून मलाही वाटलं गाडीतून उतरावं, त्यांच्यासोबत नाचावं. नेमकी काय परिभाषा आता शिवजयंतीची तरुणांमध्ये झाली आणि नेमका एक वर्ग कोणत्या दिशेनं चाललाय हे मला सांगायचं. जर माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असतं तर आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं, अशा त्या घोषणा, अंगावर शहारे येईल अशी शब्दरचना. गाडी गावात प्रवेश करते झाली, मलाही वाटलं या पोरांसोबत नाचावं, छत्रपती शिवरायांसारख्या घोषणा द्याव्या. मी गाडीची काच खाली घेतली, तेवढ्यात एक 25शीतला तरुणाबाण शिवभक्त गाडीजवळ आला. तोंडामध्ये माणिकचंद होता. माझ्या गाडीवरच त्यांनी पिचकारी मारली. म्हणलं जय भवानी. मुळात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवराय गुटखा खात होते का, हा विचार प्रत्येक तरुणानं करायचा आहे.
छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवराय मांसाहार करत होते का, हा विचार प्रत्येक तरुणानं करायचा. याच्यावरही मी बोलेन. आणि मुळात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवराय कोणत्या माता भगिनीक वाईट नजरेकडे पाहत होते का, हा प्रत्येकानं विचार करायचा. बाकी किती मोठी व्याख्यानं आयोजित केली आणि किती जल्लोषात आक्रोशात पवाडे गायले गेले तरी सुद्धा जोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा, विचारांचा आमच्या थेट आचरणाशी संबंध येत नाही तोपर्यंत ते फलद्रूप होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळं प्रबोधन, हे सगळं मार्गदर्शन यासाठी आहे की इथं उपस्थित असलेला आबाल वृद्ध परिवार, माता भगिनी असेल, पुरुष वर्ग असेल, येणाऱ्या पिढीचं मार्गदर्शन, येणाऱ्या पिढीचं संगोपन हे आता तुमच्या हातामध्ये आहे. कीर्तन हे परिवर्तनासाठी असतं, बदलासाठी असतं. मग आज कीर्तन मनोरंजनासाठी ऐकायचं नाही, आज कीर्तन औपचारिकता म्हणून ऐकायचं नाही. कीर्तनातून घरी जाताना एक असा मौलिक विचार, छत्रपती शिवरायांच्या जीवनातला एक असा मौलिक विचार घरी घेऊन जाता यायला हवा, जो आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला प्रगल्भ बनवेल. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळं कर्तव्य माता पित्यांचं आहे. आज महिला वर्गाची उपस्थिती मला लक्षणीय वाटते म्हणून बोलतो. हे सगळं कर्तव्य माता पित्यांचं आहे. छत्रपती शिवराय घडले, छत्रपती शिवरायांचं किती मोठं योगदान महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे हे सगळं आजपर्यंत आम्ही ऐकत आलो, गिरवत आलो. पण एक मराठीमध्ये म्हण ऐकली जाते, बारकाईने ऐका. एक मराठीमध्ये म्हण म्हटली जाते की शिवाजी जन्मावा पण, माहिती ना तुला, माहिती तुम्हाला शिवाजी जन्मावा पण कुठे? तुम्ही जागेत ना, घरी काय भांडणं वगैरे असं टवटवीत राहणार. जरा शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, हा म्हण लिहिणारा सापडला पाहिजे मला. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात म्हणण्याचं कारण काय? मग मी थोडासा तर्कशुद्ध बुद्धीनं विचार केला. मला त्याच्यात तथ्य वाटलं की शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात असं जर तो म्हणत असेल तर यात कुठेतरी तथ्य आहे का? शिवाजी आमच्या घरात जन्माला यावा असं वाटत असेल तर घरात आधी जिजाऊ तयार झाली पाहिजे, त्याशिवाय जन्माला येणार. शिवाजी असे काय आभाळातून पडतील का? शिवाजी जन्माला आमच्या घरात यावा असं वाटत असेल तर जिजाऊ तयार झाली पाहिजे. हा विषय का छेडला? कारण इथं उपस्थित असलेल्या माता भगिनींचं कर्तव्य आहे, येणाऱ्या पिढीकडून छत्रपती शिवरायांसारखी अपेक्षा असेल तर आम्ही जिजाऊ मातेसारखं, शहाजी राजेंसारखं आमचं योगदान तितकं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवरायांचं वय होतं 10-12 वर्षाचं आणि ते 10-12 वर्षाचे असताना त्यांच्या वाड्यामध्ये गडावर एक अश्व आणलं गेलं, घोडा आणला गेला. फार आवडीचा प्रसंग आहे, बारकाईने ऐका. की माता पित्यांची, आई वडिलांची नेमकी काय भूमिका असावी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये. छत्रपती शिवराय अशा आपोआप घडले नाही, चमत्कारानं घडले नाही. 10-12 वर्षाचं कोवळं वय, एक अश्व, एक नवीन घोडा आणला गेला आणि तो घोडा, ते अश्व असं होतं की 10-10 मातबर पैलवानांना सुद्धा त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य नव्हतं. बेफान किंचाळणारं, उधळणारं, सैरा वैरा धावणारं ते अश्व. त्या अश्वाकडे पाहिलं, घोड्याकडे छत्रपती शिवरायांनी पाहिलं. वय वर्षात अवघं 10-12 वर्षाचं. अश्वाकडे पाहिलं, क्षत्रिय रक्त होतं, गरम रक्त. राहुलं नाही, आबासाहेब या अश्वावर, या घोड्यावर मला मांड घ्यायची, स्वारी या अश्वाची करायची, या अश्वाची स्वारी घ्यायची, करायची, याच्यावर मांड घ्यायची. ऐकल्यानंतर शहाजीराजे सांगायला लागले, बाळ शोभा, तुमचं वय अवघ्या 10-12 वर्षाचं, कोवळे हातपाय आहेत, बेफानपणे उधळणारं, सैरा वैरना पळणारं, हे सगळं बेफानपणे चित्र तुमच्या समोर आहे. त्या अश्वाचं भल्या भल्या 10 पैलवानांना सुद्धा ते नियंत्रणात येत नाही. तुम्ही हट्ट करू नका. आई वडिलांची भूमिका आपल्या मुलाच्या आयुष्यात काय असावी, इकडे लक्ष देऊन ऐका. तुमचं लक्ष विचलित होता कामा नये. 10-12 वर्षाचं कोवळं वय, ऐकलं नाही, बाल हट्टापुढं काही चाललं नाही. शहाजीराजेंनी समजून सांगितलं तरी छत्रपती शिवरायांनी ऐकलं नाही. त्या घोड्यावर, त्या अश्वावर मांड घेण्याचा प्रयत्न केला, स्वारी करण्याचा प्रयत्न केला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. त्या कोणालाही नियंत्रणात न येणाऱ्या त्या घोड्यानं, त्या अश्वानं छत्रपती शिवरायांना मातीमध्ये फेकून दिलं. गुडघ्याला, डोक्याला इजा झाली, नाकातोंडात माती गेली, जोर मातीमध्ये फेकून दिला. आई वडिलांची आपल्या मुलाच्या आयुष्यात काय भूमिका असावी? जेव्हा मातीमध्ये छत्रपती शिवरायांना फेकलं गेलं, उठले जागेवरून आणि अंगावरची माती झटकायला सुरुवात केली. पण अंगावरची माती झटकता झटकता गुडघ्यातून होणारा रक्तस्राव थांबवता थांबवता एक नेत्रकटाक्ष आपल्या माता पित्यांकडे टाकला. सामान्य माणसाची आई असते, सामान्य माणसाचा बाप असता तर धावत पळत गेले असते. बाळा, तुला कुठं लागलं का? सांगत होतो, हट्ट करू नको, तू ऐकलं का नाही? का बरं असं केलंस? दया माया केली असती, कीव केली असती. पण सामान्य माणसाचे आई वडील नव्हते, छत्रपती शिवरायांचे माता पिता होते. एक नेत्रकटाक्ष जिजाऊ मातेंकडे टाकला. बसल्या जागी स्थिर होत्या, जागच्या हल्ल्या नाहीत. हातापायाची माती झटकली. छत्रपती शिवराय त्या बालवयामध्ये लंगडत लंगडत जिजाऊ मातेच्या पायाजवळ गेले आणि माता आऊसाहेबांचे पाय धरून ढसाढसा रडायला लागले. डोळ्यासमोर चित्र आणा. आई वडिलांची काय भूमिका असावी? ढसढसा रडायला लागले. डोळ्यातलं पाणी, डोळ्यातली आसव जेव्हा आऊसाहेबांच्या पायावर पडली
तेव्हा आऊसाहेबांनी विचारलं काय झालं शोभा. तेव्हा छत्रपती शिवराय म्हणाले आऊसाहेब आम्ही पडलो, आम्हाला लागलं, आम्हाला इजा झाली, आमच्या शरीराला दुखापत झाली, याचं दुःख नाही आऊसाहेब, पण आम्ही पडल्याबरोबर तुम्ही यायला हवं होतं, आम्हाला उचलून घ्यायला हवं होतं, तुम्ही आला नाहीत आऊसाहेब, तुम्ही निष्ठुर झालात की काय, याचं दुःख आहे आऊसाहेब. तरी सुद्धा सामान्य माता नव्हती, रडली नाही, स्थिर आपल्या जागी शांत बसून होती. काय आईवडिलांची भूमिका असावी आमच्या मुलाच्या जीवनामध्ये. शहाजीराजे जवळ आले आणि छत्रपती शिवरायांच्या त्या बालमनामध्ये उठलेलं द्वंद्व त्यांनी ओळखलं, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळ शिवबा आम्ही तुमच्याजवळ का आलो नाही, आम्ही तुमच्याजवळ का आलो नाही याच्याबाबत तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा बापानं आपल्या मुलाला काय मार्गदर्शन करावं. शिवजयंती याच्यासाठी आहे. बाळ शिवबा आम्ही तुमच्याजवळ का आलो नाही याच्या बाबतीत तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. बाळ शिवबा जंगलामध्ये एखादी शिवहीन जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते, एखादी शिवहीन आपल्या 4-5 पिलांना जन्म देते, पिलांना जन्म दिल्यानंतर त्या बछड्यांना चाटत प्रेम करत माया करत त्या ठिकाणी बसत नाही, मग त्या पिलांना असं एकटं सोडून दूर जंगलात जाऊन बसते. आपल्या पिलांबद्दल तिला प्रेम नसतं का. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणत्या आईला आपल्या पिलांबद्दल प्रेम नसेल, पण नाही, एकटं सोडून दूर जंगलात जाऊन बसते. याचं कारण काय, त्या शिवहिनीला एकच इच्छा असते की तिच्या पिलांनी स्वतःच्या पायावर उठावं, स्वतःच्या पायावर चालत येऊन आपल्या आईला शोधून काढावं. बाळ शिवबा एखादं पिल्लू असं असतं, उठतं पडतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करतं, पण आपल्या आईला स्वतःच्या पायावर चालत जाऊन आम्ही शोधू शकत नाही असं ते मानतं, हार मानून तिथं बसतं. पुन्हा ती आई त्याला आयुष्यात कधी जवळ घेत नाही. बाळ शिवबा आमची गोष्ट संपली. आम्हालाही आमचा छावा हवाय, आम्हालाही आमचा छावा हवाय, पण कोणाच्याही मदतीची वाट न पाहणारा, कोणाच्याही आधाराची वाट न पाहणारा, उलट आमच्या रयतेला आधार देणारा आम्हाला आमचा छावा. ही अपेक्षा मातापित्यांनी त्या क्षणी शिवरायांकडून केली, म्हणून कदाचित छत्रपती शिवराय महाराष्ट्राला मिळाले. आमचं पोरग 28 वर्षाचं झालं तरी आम्ही त्याला म्हणतो बाळा गाडी हळू चालू, गाडी हळू चालू. काय अपेक्षा मातापित्यांना मुलांकडून. आम्ही संगोपन करता करता किती लाडावून ठेवलंय आमच्या आताच्या पिढीला. शिवचरित्र यासाठी ऐकायचंय. किती शिवजयंत्या साजऱ्या केल्या आणि किती पोवाडे ऐकले म्हणजे परिवर्तन होईल, नाही. मला फार आक्रोशात शिवचरित्र मांडण्याची गरज नाही. मुळात हा मुद्दा महत्वाचा आहे की छत्रपती शिवराय आमच्या कानावर किती वेळा पडले, याच्याही पेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार आमच्या जीवनामध्ये किती रुजले हा प्रश्न अनुत्तरित आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आबाल वृद्धांना अगदी या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या कानावर माझा आवाज स्पष्ट पोहोचतोय, आजच्या कीर्तनातून जर काही मर्म तुम्हाला कळावं असं वाटत असेल, माझी तळमळ एकच आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, कोणत्याही तरुणाला, कोणत्याही तरुणीला छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायची असेल ना, सर्वात सोपा आणि सर्वात मार्मिक मार्ग एकच आहे. सगळ्यात महत्वाचा मार्ग काय, छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायची असेल ना, तर आजपासून निश्चय करायचा की छत्रपती शिवरायांच्या जीवनातला आणि आचरणातला, त्यांच्या चरित्रातला, त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक तरी गुण आजपासून मी माझ्या विचारामध्ये रुजवल्याशिवाय राहणार नाही. ही खऱ्या अर्थानं शिवजयंती, ही खऱ्या अर्थानं शिवजयंती. बाकी कितीही मोठमोठ्या घोषणा दिल्या आणि कितीही पोवाडे गायले तरी ते फलद्रूप होणार नाही, फलद्रूप होणार नाही. आता समाजामध्ये छत्रपती, मला दुर्दैवानं बोलावं असं वाटतं महाराज, आणि बोलण्याची गरज आहे. समाजामध्ये राजकीय वर्तुळ असेल, सामाजिक वर्तुळ असेल, छत्रपती शिवरायांच्या नावाचा जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टीसाठी वापर केला जातो, हे जर शिवरायांनी पाहिलं ना, शिवराय जर आता असते ना, त्यांनी गनिमांना सोडून आपल्यावर तलवारी काढल्या असत्या. ही फार शोकांतिकेची बाब आहे. तुम्ही वैचारिक बुद्धीनं समजून घ्या मला काय म्हणायचंय. शिवरायांच्या नावाचा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी, सामाजिक असेल, राजकीय असेल, कोणत्याही वर्तुळात जेव्हा तरुणांची माथी भडकवण्यासाठी शिवरायांच्या नावाचा विचार आणि वापर केला जातो ना, मला वाटतं सगळ्यात जास्त शिवरायांचं हृदय तेव्हा दुखत असेल. मग आज प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला वाटत असेल ना की मी शिवजयंती साजरी करावी, मला शिवजयंती साजरी करायची, मला शिवरायांसारखं आयुष्य जगायचं, मग किमान त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ती तत्व बाळगली, ती आम्ही आचरणात उतरायला हवी ना, आम्ही आचरणात उतरायला हवी. मागे मी एक महाराज माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संत साहित्याचा आधार घेऊन एक विषय मांडला होता की छत्रपती घराणं हे शुद्ध शाकाहारी होतं की मांसाहारी होतं. अभ्यासाचा विषय. बऱ्याच तरुणांना याच्या बाबतीत कुतूहल असेल की छत्रपती शिवरायांचं घराणं मांसाहारी होतं की शाकाहारी होतं. मला बरेच जण म्हणतात शिवरायांसारखी तब्येत आहे, छत्रपती संभाजी महाराजांसारखी तब्येत असायला हवी, मग ते काय शुद्ध शाकाहारी होते का. मी कोणत्या चमत्काराच्या गोष्टी सांगणार नाही, सगळ्यात भक्कम पुरावा तुम्हाला देतो. जाणकार मंडळी, सुशिक्षित तुमच्या लक्षात येईल. छत्रपती घराणं हे शुद्ध शाकाहारीच होतं. याच्यासाठी मला बाकीचा बाहेरचा पुरावा घ्यायची गरज नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी जे 4 संस्कृतचे ग्रंथ लिहिले, ऐका, त्यातला एक जगातल्या सगळ्या नीतिवेत्या, तत्ववेत्या लोकांना उपयुक्त ठरेल असा एक ग्रंथ म्हणजे बुधभूषण. त्या बुधभूषण ग्रंथामधला खुद्द संभाजी महाराजांचा मी एक श्लोक सांगतो.
द्यूतमच मांसंच सुरांच वेशा पापर्द भीप चौर्यम परदार सेवा. श्लोक संस्कृत मध्ये आहे, त्याचा अर्थ मराठीमध्ये सांगतो. द्यूतमच मांसंच सुरांचे वेशा. द्यूत म्हणजे जुगार, मांस म्हणजे मांसाहार, सुरा म्हणजे दारू. हे सगळे जे पदार्थ छत्रपती संभाजी महाराजांनी त्या श्लोकात सांगितले, अशी मांसाहार करणारी, जुगार करणारी जी माणसं आहेत ती 7 नरकाला जाणारी दारं कोणती आहेत हे त्या श्लोकात संभाजी महाराजांनी सांगितले. जुगार करणं, दारू पिणं, वेश्यागमन करणं, मांसाहार करणं. माझा मुद्दा एकच आहे, दस्तूर खुद्द स्वतः संभाजी महाराज स्वतः लिहिलेल्या ग्रंथात स्वतःच्या श्लोकात स्वतःच्या तोंडानं म्हणतात की 7 नरकाला नेणारी जी दारं आहेत त्यातलं मांस खाणं हे सुद्धा नरकात नेणारं दार आहे. असं म्हणणारा राजा मांसाहार कसा करू शकतो एकदा स्वतःला विचारा. कसा मांसाहार करू शकतो? आणि हा जरी पटत नसेल, पुरेसा पुरावा नसेल, तर आणखी मोठा पुरावा देतो. आणखी मोठा पुरावा, जर छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुरावा तुम्हाला पटत नसेल तर दुसरा भक्कम पुरावा, ज्या छत्रपती घराण्याचे कुलगुरू, ज्या छत्रपती घराण्याचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, ते घराणं शुद्ध मांसाहारी आणि शुद्ध शाकाहारीच असेल, यात काही तीळ मात्र शंका नाही. तीळ मात्र शंका नाही. आणि ह्या गोष्टी आता तरुणांना कळाल्या पाहिजे. बऱ्याच जणांना ही खोचक वाटेल, अतिशयोक्ती वाटेल, पण ह्या गोष्टी पुढे आलेल्या पाहिजे, आल्याच पाहिजे. दुर्दैवानं समाजातल्या काही समाजकंटकांनी ह्या गोष्टी आमच्या पुढे आणलेल्या नाही. मी काही लॉकडाऊनच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी अमर भाऊ हा विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला होता. मला धमकी आल्या, महाराज तुमचा पत्ता सांगा, तुमचा बी दाबोळकर करू. म्हणलं घ्या चाकण MIDC. काही नाही, समाजाची भीड ठेवायचं कारणच नाही. हा खरा इतिहास आमचा पुढे आला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा जेव्हा चांगलं म्हटलं गेलं तेव्हा तेव्हा यांनी लगेच यांच्या काठ्या काढल्या आम्हाला मारायला. काय संबंध कोणाला घालायचा? देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं असे बरे, तुकोबारायांचं व्यासपीठ आहे. मला सांगायचे काय, ज्याला ज्याला वाटतं ना शिवजयंती साजरी करावी, ज्याला ज्याला वाटतं ना छत्रपती शिवराय समजावे, त्याने एकच करायचं काय, छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा खराखुरा अभ्यास करायचा. खराखुरा अभ्यास करायचा. संभाजी महाराजांनी धर्म टिकवला, आम्हालाही आमचा धर्म टिकवता आला पाहिजे. मला सामाजिक विषयावर भाष्य करायला आवडतं, जरा बुद्धी जिवंत ठेवून ऐका. शिवजयंती आली की आमची तरणी बांडपोरं बाकीच्या धर्मांच्या नावानं शिव्या देत पळत सुटतात. अमुक अमुक धर्माला परवानगी, आमच्या धर्माला परवानगी का नाही? अरे त्यांनी परवानगी मिळवली, तू मिळवण्यात कुठे कमी पडतोय? आता इथं आल्यानंतर आमचे हेमंत भाऊ म्हणले माझा पोलीस स्टेशनला 1 तास गेला. जायचं कारणच नाही जायचं. बाकीच्या धर्मांना जर, बाकीच्या सणांना जर परवानगी मिळत असेल, तेवढी औपचारिकता, तेवढी समय सूचकता त्यांनी बाळगली. आम्ही आमच्या धर्माबाबतीत जागरूक राहण्याच्या बाबतीत कमी पडतो, हा आमचा दोष. थोडंसं सोपं करून सांगतो, इथं बसलेल्या किती जणांनी आपल्या मुलांना हिंदू धर्माची प्रार्थना शिकवली आहे? उत्तर नकारात्मकच आहे. घरात अजिबात तसं काही वातावरण नसतं. फक्त संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला, जयंती साजरी झाली, विषय संपला. धर्माच्या बाबतीत आम्ही अजिबात जागृत नाही, हे मान्यच करावं लागेल तुम्हाला. इथं बसलेल्या किती जणांनी आपल्या मुलांना हिंदू धर्माची प्रार्थना शिकवली? बाकीच्या धर्मांच्या नावाने ओरडून बोंबलून काही होणार नाही. अमुक अमुक मुस्लिम धर्माचा जर माणूस पुढे जात असेल तर तो त्यांच्या समज सूचकतेमुळे, त्यांच्या जागरूकतेमुळे. मी जाहीर व्यासपीठावरून सांगतो, मुस्लिम धर्माचं पोरग बोलायला लागलं ना, मुस्लिम धर्माचं पोरग बोलायला लागलं ना, त्याला 3ऱ्या दिवशी त्यांच्या धर्माची प्रार्थना शिकवली जाते. या अल्ला इल्लल्लाह रसूल त्याला 3ऱ्या दिवशी शिकवला जातो. कितव्या दिवशी? 3ऱ्या दिवशी. आमचं घोडं 28 वर्षाचं झालंय, त्याला पसायदान कुणाचंही माहित नाही. ही विचार करण्याची गरज आहे, ह्या विषयावर भाष्य करण्याची गरज आहे. मोठमोठ्या छत्रपती शिवरायांच्या कथा कहाण्या शिवचरित्राच्या पवड्यातून आणि कीर्तनातून मांडायच्या, पुढं पाठ माग, हे असं होता कामा नये ना, असं होता कामा नये. परकीय आक्रमण तेव्हाही होतं, ती परकीय आक्रमण आताही होत आहेत, पण ती आक्रमण थांबली पाहिजे. काल परवा एक बुद्धिवादी प्राणी मला भेटला. बुद्धिवादी म्हणजे ज्याचा आणि बुद्धीचा वाद आहे असे एक बुद्धिवादी प्राणी मला भेटला. म्हणला, चैतन्य महाराज तुम्ही एवढ्या आत्मविश्वासानं शिवचरित्रातल्या ह्या सगळ्या बाबी उलगडता, मग मला एक सांगा, छत्रपती शिवरायांची जयंती 2-2 वेळा साजरी का व्हावी? एकच तारीख ठरवा ना. त्या बुद्धिवादी प्राण्याला मी सांगितलं, जनतेचा पैसा लुटून पोट फुगवलेल्या नेत्यांचे वाढदिवस जर महिनाभर होत असतील, तर ज्यानं आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं त्याचा वाढदिवस महिनाभर काय, वर्षभर होऊ द्या ना. ही भावना आम्ही आमच्या मनामध्ये जिवंत ठेवली पाहिजे. आमचा राजा होताच तसा स्वाभिमान आम्ही आमच्या मनामध्ये ठेवलाच पाहिजे. कसली परवानगी त्यांनी घेतली पाहिजे आमची. ही परकीय आक्रमण तेव्हाही चालू होती, आजही चालू आहे. ती आक्रमण आम्हाला थांबवता आली पाहिजे. आणि परकीय आक्रमण जर थांबवायची असेल तर हे वैचारिक आक्रमण आधी थांबवलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी कीर्तन महत्वाचं. विठ्ठल विठ्ठल आणि मग काही वारकरी देहूच्या तुकोबांसमोर गेले. देहू त्या तुकोबारायांना विचारलं, तुकोबा आम्हाला छत्रपती शिवरायांसारखं आयुष्य जगायचे, छत्रपती शिवरायांसारखे तत्व आणि सिद्धांत आमच्या जीवनामध्ये रुजवायचे. जेव्हा तुकोबारायांना कळालं की आताची तरुण पिढी फक्त ज्योत मिरवते, मिरवणूक काढते, छत्रपती शिवरायांसारखं होण्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करते, पण ते तत्व सिद्धांत काही त्यांच्या जीवनात उतरवायला तयार नाही,
तुकोबारायांनी सांगितले लढाईच्या आणि झुंजाईच्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं, ते आचरणात उतरवणं फार कठीण आहे. अभंगाचं प्रथम चरण. जयाच्या गोष्टी झुंजयाच्या गोष्टी ऐकताचे सुख, झुंजयाच्या गोष्टी ऐकताचे सुख, झुंजयाच्या गोष्टी ऐकताचे सुख, झुंजयाच्या गोष्टी ऐकताचे सुख. करिता देह दुःख प्रिय है, करिता देह दुःख हरि भक्ति सुरावरी बोले, कैसी हरि भक्ति सुरावरी महाराजांसाठी टाळ्या वाजवतात. टाळ्या अशा वाजवतायत 10 रुपयाला एक टाळी असली सगळ्या. मुळात गेल्या 2-2.5 वर्षातलं जे चित्र आम्ही पाहिलं ना ते याच्यासाठीच होतं. लोक टाळ्याच वाजवत नाही हो कीर्तनात. मला काल एक जण म्हणला महाराज तिसरी लाट येईल म्हणतात, मग कुठं अडकली. आता मी काय आरोग्यमंत्री नाही, मी काय डॉक्टर नाही, पण तरी पण मी उत्तर दिलं. 2 लाटा येऊन गेल्या. किती लाटा? 2 येऊन गेल्या. आता किती आली? तिसरी आली. 2 लाटा येऊन सुद्धा आम्ही जिवंत आहे. 2 लाटा येऊन सुद्धा जिवंत राहून सुद्धा जे सुधारले नाही त्यांच्यासाठी, ज्यांना ज्यांना वाटतं तिसऱ्या लाटेत आमचा नंबर लागू नये त्यांनी आता तरी जोरात टाळ्या वाजवा. एक विचार केला का तिसरी लाट कायमची येतही नाही आणि कायमची हे कशासाठी? तुमची टाळी कमी पडली का आलीच तिसरीला. देवानं या अगरबत्ती काढूनच ठेवलेली. मुळात प्रश्न हा आहे की किती कीर्तन ऐकल्यानंतर आमच्यामध्ये परिवर्तन होणार आहे. शिवजयंतीच्या संबंधानं जेव्हा आम्ही आज कीर्तन आयोजित करतो, मग कीर्तन ऐकत असताना स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे की शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांनी जीवनामध्ये जे तत्व सिद्धांत आचरले ते आम्ही आचरतोय का? शिवरायांसारखं शिवरायांचा फोटो असलेला टी शर्ट घालायचा आणि एखाद्या मुलीला पाहून शिट्टी वाजवायची. अरे हा कुठला? जो राजा 40 मन सुवर्ण सिंहासनावर बसला त्याची किंमत आजही आम्हाला लावता येत नाही, एवढं मोठं ते सिंहासन होतं. आणि तू 20,000च्या सेकंड हँड फटफटीवर बसून म्हणतो शिवाजी महाराज की जे. अरे त्या सिंहासनाची तरी आबरू ठेवा. बरं, आता एवढा तरुण वर्ग आज उत्साहानं शिवजयंती साजरी करतो, यांचं कौतुकच आहे. पण विशिष्ट एक वर्ग समाजात असा आहे, काही त्यांना आचरणाचं घेणं देणंच नाही, फक्त अनुकरण चाललंय. समाज अनुकरण प्रिय होत चाललाय, आचरण प्रिय नाही. आणि त्यासाठी कीर्तन आहेत परिवर्तनासाठी. समाज फक्त अनुकरण प्रिय होत चाललाय. आता अनुकरणावरून आठवलं महाराज, लॉकडाऊनच्या काळामध्ये वेळ होता माझ्याकडे, म्हटलं कुठंतरी जाऊन यावं. मी गेलो होतो तिरुपती बालाजीला. समाज कसा अनुकरण प्रिय झालाय बघा. बालाजीला गेलो, पंढरपूरला गेल्यावर जसं पुंडलिक वरदा म्हणतात तसं बालाजीला गेल्यावर काय म्हणतात? गोविंदा गोविंदा. आम्ही त्या बालाजीच्या घाटानं वर चढत होतो. आमच्या मागं महाराष्ट्रातली एक 60-70 वर्षाची आजीबाई होती. समाज अनुकरण प्रिय झालाय. आम्ही त्या बालाजीच्या घाटानं वर चढत होतो. मागे एक 60-70 वर्षाची आजीबाई होती, मराठी होती. आम्ही गोविंदा गोविंदा म्हणालो की ती म्हणायची आमचं बी तेच आहे. आमचं बी तेच आहे. मला काही समजे ना असे का बनते. आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती म्हणायची आमचं बी तेच आहे. वर गेलो, लिंबू पाणी प्यायला एका ओट्यावर बसलो. ती आली मागून, म्हटलं बघाव काय घोटाळा आहे. तिला बघून मी हळूच म्हणलं गोविंदा गोविंदा. ती म्हणते आमचं बी तेच आहे.
तिच्या जवळ गेलो, म्हटलं मावशी काय चाललंय तुझं? आम्ही म्हणतोय गोविंदा गोविंदा. तू म्हणते आमचं बी तेच आहे. ती म्हणते महाराज तुम्ही जे नाव घेता ना गोविंदा, ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच. काय संबंध आहे का आपला? हा कुठं विनोदासाठी नाही सांगितलं. आज शिवजयंती निमित्त जेव्हा खालच्या आळीचा राजा मित्रमंडळानं कीर्तन आयोजित केलंय ना, मग कीर्तनाला बसल्यानंतर आमचंही कर्तव्य आहे की ते जे विचार मंथन कीर्तनातून घडेल ते आमच्या जीवनाशी आम्ही जोडून पाहिलं पाहिजे. नाही तर मी एकट्यानं बोलत राहायचं, तुम्ही म्हणायचं खरंय खरंय खरंय. हे असंच आहे, अनुकरण चाललंय फक्त. महाराज तुम्ही काही बोला, आमचं बी. समाज अनुकरण प्रिय होत चाललाय, समाज आचरण प्रिय होईल तेव्हा महाराष्ट्र सुसंस्कृत घडेल. विठ्ठल आजच्या आपल्या निवडलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय हेच सांगतात, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख. ऐकायला सोपं वाटतं, शिवचरित्र ऐकायला सोपं वाटतं, या लढाईच्या गोष्टी ऐकायला सोप्या वाटतात. करिनी करिता तीर कापे. एकदा रणांगणामध्ये उतरलं ना, कोणाचंही ते काम नाही, फक्त ऐकायला बोलायला सोपं वाटतं. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे. पुन्हा एका वारकऱ्यानं तुकोबरायांना विचारलं, महाराज युद्धाबद्दल तुम्हाला एवढं कसं माहिती? तुम्ही तर वारकरी संप्रदायातले, तुम्ही टाळ वाजवणारे, तुम्हाला युद्धाबद्दल कसं काय माहिती? तुकोबराय म्हणले, मला युद्धाबद्दल कसं काय माहिती? अभंगाचं दुसरं चरण. तैसे हरी भक्ती चुळावरील. ज्यांना ज्यांना वाटतंय अभंगाचा किमान अर्थ कळावा, इकडे लक्ष द्या. तुकोबरायांना काही वारकऱ्यांनी विचारलं की तुम्हाला युद्धाबद्दल एवढं कसं ठाऊक? तेव्हा तुकोबराय म्हणतात, तैसे हरिभक्ती सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. तुकोबरायांना जेव्हा काही वारकऱ्यांनी विचारलं तुम्ही युद्धाबद्दल एवढं मार्गदर्शन कसं करत आहात, तुकोबा म्हणाले, आमची भक्ती सुद्धा युद्धासारखी आहे. भक्ती कशी आहे? रात्र दिवस महाराज तुम्हाला युद्धाबद्दल एवढं कसं काय माहिती? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबराय म्हणतात, आम्हालाही रात्रंदिवस युद्धच करावं लागतं. फरक फक्त एवढाच आहे, छत्रपती शिवाजी महाराज हातामध्ये तलवार घेऊन गनिमांशी, स्वराज्याच्या दुश्मनांशी लढले, आणि तुकोबराय समाजातल्या वाईट प्रवृत्तींशी लढले, मनातल्या विकारांशी लढले. हे तुकोबरायांचं युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबरायांनी सुद्धा युद्ध केलं, आणि आज आपल्याही आयुष्यामध्ये युद्ध चालू आहे. दुसरं काही चालू नाही. आपल्याही आयुष्यामध्ये युद्ध चालू आहे. इथं बसलेल्या प्रत्येक महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेला व्यक्ती असेल, महाराज आज प्रत्येकाच्या मनामध्ये द्वंद्व उठलेलं आहे, वादळ पेटलेलं आहे. हे सगळे विचारांचं वादळ आहे. प्रत्येकाला आपल्या मनामध्ये उठलेल्या विचारांच्या वादळाची उत्तरं हवी आहेत. भरकटलाय माणूस, त्याला कळत नाहीये. कोणता तरी एखादा बाबा येतो, माझा पेन खिशाला लावा, माझ्या नावाची माळ घाला, माझं वांग घ्या, माझी मिरची घ्या. वाटोळं झालंय सगळं. भरकटलाय समाज, त्यांना नेमकं कळत नाही. आणि तुकोबरायांनी हीच परिभाषा अभंगातून कदाचित मांडली असावी, तैसी हरिभक्ती सुळावरील पोळी. अरे भक्ती काय सोपी आहे का? कुणी यावं म्हणायचं माझा गुरु आणि माझा शिष्य व्हा, ते सोपं नाही ना. तैसी हरिभक्ती सुळावरील पोळी असं म्हणताना तुकोबराय काय सांगतात की भक्ती एवढी सोपी नाही बोलण्या इतकी. समाजातला एक वर्ग महाराज असा आहे की त्यांना वाटतं की टपुरे मण्यांची माळ घातली म्हणजे आम्ही पारमार्थिक झालो, मंदिरात गणपतीच्या सकाळी सकाळी दर्शन घेतलं म्हणजे आम्ही पारमार्थिक झालो. बऱ्याच जणांचा असा गोड गैरसमज आहे. एक दिवशी एकाला मी असं गणपती मंदिराच्या बाहेरून लांबून दर्शन घेताना पाहिलं. त्याला म्हणलं, लांबून का दर्शन घेतो? म्हटलं, आज रविवार आहे. तू एक वार पाळला, बाकीच्या वारांचं काय? कधीतरी स्वतःला त्या चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये ठेवून विचार आम्ही केला पाहिजे. फार गोष्टी माणूस कानामागं टाकतो. आपल्या सोयीनं आम्ही परमार्थाचा अर्थ घेतलेला आहे. एक साधा विचार मी मांडतो. गेल्या 2-2.5 वर्षात जे कोरोना महामारीचं आम्ही चित्र पाहिलं, एवढ्या लाखोंच्या संख्येनं माणसं मरताना आम्ही पाहिली. एक माझा साधा विचार आहे, गेल्या 2-2.5 वर्षात जे घडताना आम्ही पाहिलं ते कधी घडेल असं आम्हाला वाटलं होतं का? मग अकल्पित कधीही न वाटणाऱ्या गोष्टी गेल्या 2-2.5 वर्षात घडल्या, हे आम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे की नाही? मग कधी न घडणारी गोष्ट घडून गेली, कधी न येणारी महामारी, कधी न वाटणारी महामारी येऊन गेली, हे सगळं आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं. याचा अर्थ असा, कधीही काहीही घडू शकतं. आता माझा भाबडा प्रश्न असा आहे की जर पुढच्या 2-3 वर्षात असा एखादा राक्षस आला, काल्पनिक आहे पण थोडंसं विचार करा तुम्ही, कोरोना येईल असं वाटलं होतं का? पण आला. तसं 2-3 वर्षात असा एखादा राक्षस आला जो माणसांना कापून खातोय, तुम्ही सगळ्यात आधी कोणाचा धावा करणार? कोणाचा? देवाचा. पण कोणत्या देवाचा? रमेश देव, अजिंक्य देव? बी क्लिअर, सांगा ना. एखादा असा राक्षस आला जो माणसांना कापून खातोय, तुम्ही कोणाचा धावा करणार? देवाचा. जेव्हा तुम्ही देवाचा धावा कराल, देव तुम्हाला म्हणेल, काय झालं?
अरे देवा एक राक्षस आलाय, तो आम्हाला कापून खातोय. देव तुम्हाला सगळ्यात आधी काय विचारेल? तू किती कापून खाले बाबा? त्याचं काय? हा, ज्या दुबळ्या प्राण्यांना तुम्ही कापता, एखाद्या वेळी तुमच्यावर तशी वेळ आली तर? आणि असं होऊ शकता? असं होऊ शकतं. एखादा म्हणेल असं कसं शक्य आहे महाराज, काही पण बोलता. मग गेल्या 2-2.5 वर्षाचे झालं ते तुम्हाला वाटलं होतं का होणार आहे? वाटलं होतं का? मला सांगायचं काय, ढोबळ मनानं लोकांनी परमार्थाच्या व्याख्या केल्यात. मंदिरं बांधली, कळस चढवला, संपलं आमचं काम. सेल्फी काढला, मंदिरासोबत झाला, सोमवार सफल झाला, मंगळवारचा उपवास केला. अरे बाकीचं काय? आचरणाशी काही संबंध आहे का त्याचा? मला अभंगाच्या संबंधानं बोलायचे. तुकोबराय म्हणतात, तैसे हरिभक्ती सोळावरील पोळी. सोळावर टांगलेल्या पोळीसारखी भक्ती. भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शोध, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती तो कठीण डोळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, निवडे तो बळी विरळा शूर. आज कीर्तनाच्या संबंधानं मला वाटतं ज्या ठळक गोष्टींवर बोललं पाहिजे त्यातली ही एक गोष्ट महत्वाची आहे. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, बऱ्याच जणांना वाटतं गळ्यात माळ घातली म्हणजे आम्ही पारमार्थिक झालो, गंध कपडे लावला म्हणजे आम्ही पारमार्थिक झालो. अशातली काही गत नाहीये. आम्ही आमच्या ढोबळ मनानं ज्या परमार्थाच्या भक्तीच्या व्याख्या करून घेतल्या त्या सुधारल्या पाहिजे. अजूनही आमचा समाज गाथा ज्ञानेश्वरी हातात वाचायला घेत नाही. इथं उपस्थित असलेलं कोणालाही जर मी विचारलं, कोणालाही, आता पुरुष वर्ग आहे तुम्हालाही मी सांगतो, घरी गेल्यानंतर फक्त बायकोला म्हणायचं घरात गाथा आहे का, ज्ञानेश्वरी आहे का? बायको जर म्हणली ना आहे, तिला विचारायचं कुठं ठेवली? कुठं ठेवली? कुठेतरी सांदीला, कुठेतरी शोकेसमध्ये ठेवलेली असेलच अशातला काही भाग नाही, पण असली तर कुठेतरी सांदीला. संत साहित्याचं गांभीर्य आम्हाला कळालं पाहिजे. याचं कारण येणारी तरुण पिढी फार मोठ्या वैचारिक प्रदूषणामध्ये अडकलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि आजच्या कीर्तनातून हा एक मुद्दा मी अधोरेखित करताना विसरणार नाही, बारकाईनं ऐका, की संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळली ना तेवढी आम्हाला कळली नाही. मला कोणत्या काल्पनिक कथा सांगायच्या नाही, सत्य घटना सांगतो की संत साहित्याची उंची कोणाला किती कळली. काही वर्षापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. बघा अभ्यासाचा विषय, संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली. बराक ओबामा आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यांचं स्वागत करताना आपल्या पंतप्रधानांनी भगवद्गीता देऊन त्यांचं स्वागत केलं. काय देऊन? तुम्ही आहेत ना, जागेत ना? भगवद्गीता देऊन त्यांचं स्वागत केलं. भगवद्गीता तिकडे पोहोचली अमेरिकेला आणि त्यांनी पीएला विचारलं हे पुस्तक कशाचं आहे. पीएनं सांगितलं भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, भारतीयांची याच्यावर फार श्रद्धा आहे. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली हा मुद्दा आहे, इकडे लक्ष द्या. भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, भारतीयांची याच्यावर फार श्रद्धा आहे, एवढं वाक्य बराक ओबामांनी ऐकलं, कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली आणि सांगितलं की या भगवद्गीतेचं इंग्रजी भाषांतर मला वाचायला पाहिजे. इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली भगवद्गीता तिकडे मागवली गेली. काही दिवस पठ्ठ्यानं भगवद्गीता वाचली. भगवद्गीतेचं वाचन केल्यानंतर कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली. आपल्या पीएला सांगितलं, नोकरांना सांगितलं, या भगवद्गीतेच्या संबंधानं भारतामध्ये आणखी किती ग्रंथ जर असतील तर ते मला वाचायला हवेत. आता भगवद्गीतेच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर तिकडे मागवलं गेलं. काही दिवस पठ्ठ्यानं ज्ञानेश्वरी वाचली. बारकाईनं ऐका, संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली? कोणी वाचली ज्ञानेश्वरी? ओबामांनी. काही दिवस ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर वाचन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमेरिकन पत्रकारांनी पत्रकार परिषदेत बराक ओबामांना प्रश्न विचारला की सर तुम्ही भारत दौऱ्यावर गेले होते, मग त्या भारत भेटीमध्ये, भारत दौऱ्यावर तुम्हाला आवडलेली सर्वात जास्त मनाला भावलेली गोष्ट कोणती? त्या प्रश्नाचं उत्तर देताना पहिल्या वाक्यात बराक ओबामा बोलतो, जगाच्या पाठीवरचं सर्वात महान तत्वज्ञान म्हणजे भारतातली ज्ञानेश्वरी. आजही या गोष्टीची कोणाला कारण मीमांसा करायची असेल तर लोकसत्ताला जिथे त्यांचं आर्टिकल छापून आलं होतं त्यात मुलाखत आजही वाचायला मिळेल इंटरनेटवर. त्याचं पहिलं वाक्य आहे, द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड ज्ञानेश्वरी. कोणाचं वाक्य आहे? कोणाचं वाक्य आहे? ओबामांचं. आमचा ओबामा कुठे आहे? आमचा ओबामा ढाब्यावर आहे, आमचा ओबामा थिएटरमध्ये आहे. कोण कुठला? तो 7 समुद्रापलीकडचा ओबामा. तो आम्हाला सांगतोय की जगाच्या पाठीवरचं महान तत्वज्ञान ज्ञानेश्वरी आहे. आम्ही आमच्या धर्माच्या बाबतीत जागरूक नाही, आम्ही आमच्या संस्कृतीच्या बाबतीत जागरूक नाही, आम्ही आमच्या साहित्याच्या बाबतीत गंभीर नाही. हे आमचा दोष आहे, बाकीच्यांचा दोष नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून कीर्तन आयोजित केले, या विषयावर भाष्य होणं गरजेचं आहे. या विषयावर भाष्य होणं गरजेचं आहे. इथं उपस्थित असणाऱ्या किती जणांना ठाऊक आहे तुकोबारायांची गाथा 12 भाषांमध्ये अनुवादित आहे? किती? 12 भाषांमध्ये. महाराज आम्हाला एकाच भाषेतली वाचायला टाइम नाही, तुम्ही 12 भाषा कशाला सांगता? इंग्रजी, फ्रेंच, सर्बियन, हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी 12 भाषांमध्ये अनुवाद केलाय गाथेचा. आणि महाराज एक सर्वे केला गेला, त्यात असं लक्षात आलं मराठी भाषेतली गाथा सोडून बाकीच्या भाषेतल्या गाथांचा जास्त अभ्यास केला जातोय.
तुकोबाराय कोणत्या भाषेतले आहेत? गाथा कोणत्या भाषेतली आहेत? मग मराठी भाषा सोडून बाकीच्या भाषेतल्या गाथांचा जास्त अभ्यास केला जातोय. त्याचा अभिमान वाटावं का शरम वाटावी? मराठी व्याकरण चांगलं आहे ना तुमचं, अभिमान वाटावं का शरम वाटावी? आमचं साहित्य आम्हाला सांभाळता आलं नाही, काय शिवजयंती आम्ही साजरी करणार? आज जर कोणाला वाटत असेल छत्रपती शिवराय हा विषय वेगळा, जगद्गुरु तुकोबाराय हा विषय वेगळा असं जर वाटत असेल, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कठीण परिस्थिती आली, सगळे रस्ते बंद झाले, आता काहीच मार्ग उरला नाही असं जेव्हा छत्रपती शिवरायांना वाटलं, तेव्हा छत्रपती शिवरायांनी कोणत्या राजकीय नेत्याचे, आमदार खासदाराचे पाय नाही धरले, तुकोबारायांचं कीर्तन गाठलं. ही वारकरी संप्रदायाची ताकद. आणि हा मिलाप, हा भक्तिशक्तीचा मिलाप आम्हाला घडवून आणता आला पाहिजे. हा भक्तिशक्तीचा मिलाप आम्हाला घडवून आणता आला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी ही तत्व फार महत्वाची, हे तत्व फार महत्वाचे. मग जर हे आचरणात उतरवायचं असेल, महाराज तुम्ही कीर्तनातून आम्हाला पटवून देताय, पण हे आचरणात उतरवायचं असेल तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला संत साहित्याचं तेवढं सामर्थ्य कळालं पाहिजे. सामर्थ्य आम्हाला कळालं पाहिजे. मला कोणत्याही पौराणिक कथा सांगायला आवडत नाही महाराज, माझ्या आयुष्यात आलेले अनुभव मी तुम्हाला सांगतो. आता इथं उपस्थितांना सर्वांना ठाऊकी, गेल्या 2-2.5 वर्षापासून मी समाज माध्यमांवर, इंटरनेटवर, सोशल मीडियावर माझे विचार मांडायला सुरुवात केली होती. माझ्या बाबतीत आलेला सर्वात अनुभव मोठा मी इथं स्पष्ट करतोय. मला आलेली कामाची पावती आणि सर्वात मोठी प्रतिक्रिया मी आता तुमच्या समोर मांडतो की संत साहित्याचं सामर्थ्य आणि संत साहित्याची आपल्या जीवनात असलेली आवश्यकता. काही दिवसापासून मी संत साहित्याचे विचार सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर मांडतोय आणि समाजातून विविध प्रकारे तरुणींच्या प्रतिक्रिया मला येतात की महाराज तुम्ही असं बोलता, महाराज तुम्ही तसं बोलता, आमच्यासाठी ते असं फायद्याचं आहे वगैरे वगैरे. पण संत साहित्याची आवश्यकता किती आहे मला आलेला अनुभव सांगतो. मुंबईच्या एका कार्यक्रमावरून मी रात्री घरी पोहोचलो. रात्रीच्या 2-2:30 वाजता माझा फोन वाजला. एवढ्या मध्यरात्री माझा फोन वाजलाय म्हणून महाराज मी फोन टाळला नाही. मी ओळखलं कोणीतरी अडचणीत असेल, झोपायच्या तयारीत असताना मी तो फोन उचलला. समोरून एका मुलीच्या फक्त रडण्याचा आवाज येत होता, रडतच होती. बराच वेळ तिचं रडणं चालू होतं. मी न राहून तिला विचारलं काय झालं ताई. तिनं सांगायला सुरुवात केली की महाराज मुंबईच्या 7L हॉस्पिटलमध्ये मी MD डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. भौतिक सोबतता, आर्थिक सोबतता, कशाची कमतरता नाही, सगळं आलबेल आहे महाराज. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यामध्ये अशा काही नकारात्मक गोष्टी घडल्या, मनाविरुद्ध घटना घडल्या की मी माझा धीर खचून गेले महाराज. काल रात्री मी आत्महत्येचा निर्णय घेतला, सुसाईड. कोणती काल्पनिक कथा नाही, मला स्वतःला आलेली प्रतिक्रिया, स्वतःचा अनुभव सांगतो. संत साहित्याची काय आवश्यकता आहे आमच्या जीवनामध्ये. मी तो फोन ऐकतच होतो. फार सुशिक्षित असल्यामुळे फार मुद्देसूद बोलत होती. तिनं सांगितलं की महाराज मी कोण आहे, मी काय सांगते सगळं राहू द्या बाजूला, पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. तिनं पुढे सांगायला सुरुवात केली की जेव्हा बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्यावरून आत्महत्येसाठी मी माझं पाऊल उचललं महाराज, माझ्या मनामध्ये विचार आला की आपल्या जीवनातल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला मी आत्महत्या करते, कुणालाही याविषयी जबाबदार धरू नका हे सांगावं म्हणून मी फोन काढून मेसेज करण्यासाठी इंस्टाग्राम ओपन केलं महाराज. मेसेज करण्यासाठी जेव्हा मी इंस्टाग्राम ओपन केलं तिथे कोणीतरी तुमचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तुम्ही सांगितलेले जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचे शब्द फक्त माझ्या कानावर पडले. मी पाऊल मागं घेतलं, आज मी जिवंत आहे. माझ्या आयुष्यात आलेली माझ्या कामाची सगळ्यात मोठी पावती की मरणाचा निर्णय घेणारी, मृत्यूचा मार्ग निवडणारी एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूचा निर्णय बदलत असेल, हे सामर्थ्य फक्त संत साहित्यात आहे, दुसरं कशामध्ये नाही, फक्त संत साहित्यामध्ये. ही संत साहित्याची आमच्या जीवनाला असणारी आवश्यकता आहे. कीर्तनं तुम्ही किती ऐकली, महाराज मंडळी तुम्हाला किती ठाऊक आहेत, ओव्या अभंग किती पाठ आहेत, हे सगळं गौण आहे. माझ्यापेक्षा अहो महाराज आमच्यापेक्षा ह्या लोकांना ओव्या अभंग जास्त पाठ झालेत. क्षणभंगूर नाही भरवसा असे ओव्या अभंग भाषणात वापरतात. फक्त भाषणात म्हणायकरता लोकांनी ओव्या अभंग पाठ केले, फक्त भाषणात म्हणायला पाठ केले. आता मला ही तरुण मंडळी फोन मेसेज करतात की महाराज आम्हाला व्हॉट्सअपला 2-4 अभंग पाठवा, ओव्या पाठवा. असे मेसेज आले की मला आनंद वाटतो की कुठेतरी ओव्या अभंग टाईप करून पाठवा म्हणतात, म्हणजे कुठेतरी परमार्थाची आवड लागली की काय. भेटल्यावर पोरग सांगते भाषणात म्हणायला लागतात आम्हाला. सगळं अनुकरण चाललंय. एका पठ्यानं तर मला काकडा उलटा गाऊन दाखवला, उलटा म्हणून दाखवला काकडा. एवढा काकडा पाठ झालाय. काकडा करून करून वाकडा झालाय गडी. आचरणाशी त्याचा संबंध नाही. किती उगाळलं म्हणजे अजून फक्त भाषणात म्हणायला ओव्या अभंग पाठ. तुम्हाला नाही म्हणता, फक्त भाषणात म्हणायला ओव्या अभंग पाठ केले. आता इथं बरेच नेते मंडळी आहेत, काय कुणी अंगावर घ्यायचं कारण नाही. बरंच काय झालंय, ओव्या अभंग फक्त भाषणापुरते मर्यादित राहिले. आचरणाशी त्याचा काही संबंध नाही. म्हणजे ज्याचा काकडा उलटा पाठ आहे, नंतर कळलं सगळ्या गावाला त्याचाच त्रास आहे. आचरणाशी काही संबंध नाही, काही संबंध नाही.
म्हणून मला सांगायचं, किती कीर्तन ऐकली आणि किती शिवचरित्र ऐकली तरी सुद्धा हे फलद्रूप होण्यासाठी या सगळ्या तत्वांचा आमच्या आचरणाशी जोपर्यंत संबंध येत नाही तोपर्यंत ते फलद्रूप नामा म्हणे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. या प्रमाणातला एक शब्द महत्वाचा आहे. कोणता? एक तरी. म्हणजे नामदेवराय म्हटले की ज्ञानेश्वरी हातात घ्या, पण पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा असं लगेच त्यांनी सांगितलं नाही. काय म्हणले? एक तरी ओवी अनुभवावी. कारण नामदेवरायांना ठाऊक होतं एक ओवी वाचल्यानंतर माणूस ज्ञानेश्वरी वाचायचं सोडूच शकत नाही. हा गोडवा ज्ञानेश्वरीमध्ये. पण आता ही गंमत फक्त सजीवांना कळते. ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांना कळलं असं, ज्यांना नाही कळलं त्यांची उद्या भारतरत्नाची व्यवस्था करा. ही माझ्या फक्त सजीवांना कळते. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि आजच्या कीर्तनातून मी माझ्या तरुण मित्रांना हे सांगेल की परमार्थ जर करायचा असेल, शिवरायांचे तुकोबारायांचे विचार जर आचरणात आणायचे असेल ना, ते तारुण्यावस्थेतच आणले पाहिजे. सगळ्यात जास्त ऊर्जादायी माणूस आयुष्य कधी जगतो? तारुण्यावस्थेमध्ये. सगळ्यात जास्त आमचं गरम रक्त कधी असतं? तारुण्यावस्थेमध्ये. मग परमार्थ कधी केला पाहिजे? तारुण्यावस्थेमध्ये. एक साधा दाखला देतो बघा. महिला वर्ग, घरातली पूजा जर तुम्ही करत असाल, तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर देवपूजा करायला सुरुवात केली, सकाळी सकाळी देवपूजा करायला घेतल्यानंतर देवपूजेसाठी तुम्ही सुकलेली फुलं घेणार की ताजी फुलं घेणार? ताजी की सुकलेली? मग जर देवपूजेसाठी तुम्हाला ताजी फुलं घ्यायचं कळत असेल तर परमार्थ करताना अशी ताजी टवटवीत फुलं देवाला वाहना, सुकलेली फुलं कशाला वाह. तुम्ही सकाळी सकाळी दरवाजा उघडला आणि तुमच्या दारामध्ये कोणीतरी अशी दुर्गंध येणारी सुकलेली फुलं टाकली, आवडेल का तुम्हाला? असं ताजं फुल देवाला वाहिलं पाहिजे ना. परमार्थ बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, परमार्थ उतार वयात करायची गोष्ट आहे. म्हातारं झाल्यावर मंदिरात जायचं, तसं जायचं. आज संबंध महाराष्ट्रभर फिरत असताना असे अनुभव येतात. मी गावात पोहोचलो एखाद्या, लोक गाडीतून उतरलं का माझ्याकडे पाहतात, म्हणतात महाराज या वयात. मग म्हातारं झाले होते गिडे. फार चुकीचे गैरसमज लोकांचे. परमार्थ काय म्हातार वयात करायचं असतो का? जो माणूस म्हातारा झाल्यावरच मंदिरात जात असेल ना, त्याला अजिबात परमार्थिक म्हणायचं नाही. एखादा माणूस आयुष्यभर काकड्याला गेला नाही आणि म्हातारा झाल्यावर काकड्याला जायला लागला, परमार्थिक म्हणायचं नाही. त्याला माहिती काकड्याला गेल्यावर छान नाश्ता भेटतो. काही संबंध नाही त्याला. मला कोणत्याही निष्ठावान वारकऱ्यांवर टीका टिप्पणी करायची नाही, पण एकच सांगतो, परमार्थ जर उतार वयात करायची गोष्ट असती ना, तर वयाच्या 16व्या वर्षी आमच्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली नसती. परमार्थ उतार वयात करायची गोष्ट असते तर तुकोबाराय म्हटले असते ना, म्हातारं झाल्यावर डोंगरावर जाऊ तरणा भाग्यवंत. ते मला म्हणतात या वयात, अरे या वयात यावं यात. मराठी कळतं ना तुम्हाला? या वयात यावं यात. म्हातारं झाल्यावर काय करू उपयोग? म्हणजे तुमचे गुडघे दुखायला लागले, तुम्हाला ऐकू येत नाही, जी गाडी कोणत्याच गॅरेजला नाही ती इकडं. फार ढोबळ मानानं अशा चुकीचे. आणि हे या विषयावर कीर्तनात भाष्य झालं पाहिजे. परमार्थाच्या किती गप्पा मारल्या आणि कीर्तनकारांनी किती तुम्हाला वेदांत सांगितला तरी ते तुमच्या आचरणाशी जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत ते फलद्रूप होणार नाही ना. चैतन्य महाराज कीर्तनाला आले आणि त्यांनी कीर्तनातून सांगितलं परमार्थ करा, परमार्थाची परिभाषा समजून घ्या. पण हे जरी मी तोंडानं किती जरी सांगितलं तरी महाराज समाज हा विरुद्ध दिशेनं चाललाय. पुरावा आहे माझ्याकडं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी घातलेल्या माळा काढून ठेवल्या. बऱ्याच जणांनी घातलेल्या माळा काढून, तुम्ही गालात हसताय म्हणजे आहे तुमच्या ओळखीत कोणीतरी. कोरोनाच्या काळात लई जणांनी घातलेल्या माळा काढून ठेवल्या. मला कोथरूडवरून एकाचा फोन आलता. म्हटलं चैतन्य महाराज गळ्यात 35 वर्ष माळ होती. किती वर्ष? 35 वर्ष माळ होती. म्हटलं होती म्हणजे काय झालं? म्हटला माळ होती महाराज, कोरोना झाला होता, माळ काढली म्हणून वाचलो. त्याला म्हटलं तू तसा तरी वाचला असता, तू आता नाही वाचणार, तू आता होलसेल मध्ये जाणार. स्पष्ट मत आहे माझं. ज्याला माळ घालणं, माळ घालून टिकवणं जमत नसेल ना, त्याने इकडे फिरकायचंच नाही. चांगल्या कर्मानं, चांगल्या नीतिमत्तेनं आयुष्य जगा. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. याच्यापेक्षा काय पलीकडे पाहिजे? तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते. गोपाळ येऊन राहणार आहे तिथं. बरं गोपाळ कोण? कोण गोपाळ म्हणजे कोण? नगरसेवक. हे समजून घ्या. वक्ता काय बोलतोय आणि ते वक्त्या श्रोत्यांचे किती पसनी पडते बघावं लागतं. मी मगाशी सांगितलं ना, आमचं बी तेच आहे, असं नको व्हायला. कीर्तनकार बोलत राहतोय पण ऐकणाऱ्यांचे ते किती पसनी पडते ते बघावं लागतं. आता एवढं तळमळीनं आणि आवडीनं बोलण्याचं कारण माझ्या समोर जो आज श्रोतावर्ग आहे ना, तो फार जाणकार आहे, सुशिक्षित आहे, याची मला कल्पना आहे. संबंध महाराष्ट्रभर फिरताना मला कुठे कुठे कसा कसा श्रोतावर्ग भेटतो, कशी कशी लोक भेटतात काय सांगता येत नाही.
पण आज माझ्यासमोर जो वर्ग आहे, श्रोता वर्ग, तो फार सुशिक्षित आहे आणि जाणकार आहे आणि म्हणून एवढ्या आवडीनं बोलतोय. सगळीकडे एवढं जाणकार श्रोता वर्ग पाहायला मिळत नाही. कशी कशी लोक एकानं माझ्या पाया पडायला आला आणि माझ्या हातात बिडी दिली. बिडी म्हणलं बिडी माझ्याकडे कशाला दिली? म्हणलं पाया पडोस्तोवर धरा ना हातात. म्हणलं सगळीकडे जाणकार श्रोतावर्ग मिळत नाही. एवढ्या आवडीनं बोलण्याचं कारण माझ्यासमोर आज अतिशय सुशिक्षित आणि जाणकार श्रोतावर्ग आहे. आणि माऊली ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हणतात, वक्ता तो वक्ता नो हे श्रोते निविना. श्रोत्यांशिवाय वक्त्याला काय अर्थ नाही. तेवढ्या आवडीनं तुम्ही ऐकताय म्हणून तेवढ्या आवडीनं मला सांगावंसं वाटतं. एका गावात पोहोचलो, त्या गावातली लोक म्हणली, महाराज आम्ही सांगेन तो विषय घ्यायचा कीर्तनाला. मी म्हणलं कोणता विषय? म्हणले विनोदाचं तत्वज्ञान. विनोदाचं तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञान ऐकायचंय, पण कशाचं? विनोदाचं. मला वाटलं स्वतःहून विषय सांगितलाय म्हणजे कीर्तनाची आवड असेल. कशाची आवड? 10 मिनिटं लाईट गेली कीर्तनात, लाईट आल्यावर बघतोय 100 90 पडून गेले होते. म्हणजे श्रोतावर्ग कधी कुठे कसा भेटेल सांगता येत नाही. मग समोर गावातली 10 पोरं उरली होती, सगळे उठून गेले होते. ती 10 पोरं उरली होती, मी त्यांचं कौतुक केलं. सगळं गाव उठून गेलं, तुम्ही पोरांना उठले नाही. अशी आवड पाहिजे, असा श्रोतावर्ग पाहिजे. मी त्यांचं कौतुक केलं. एवढी आवड असेल तर परमार्थ करता येऊ शकतो. सगळं गाव उठून गेलं, तुम्ही नाही उठले. त्यातलं एक पोरगा उठला, म्हणला महाराज आम्ही जाणार तरी कुठं, आम्ही झोपायच मंदिरात असतो. आता असं असल्यावर आमच्यासारख्या कीर्तनकारांनी किती माथेफोड केली. जाणकार श्रोतावर्ग असल्याशिवाय वक्त्यालाही तेवढं उदाहरण येत नाही. इथं नाही ना कोणी ब्लँकेट घेऊन आलं. कीर्तन फक्त करमणुकीसाठी आणि मनोरंजनासाठी नसतात. कीर्तनाचा मेळ प्रयोजन, कीर्तनाचा जो अप्रोच आहे तो सगळा परिवर्तनाचा आहे. कशाचा? परिवर्तनाचा, बदलाचा. कीर्तन प्रवचन ही बदलासाठी, परिवर्तनासाठी असतात. आता हे जरी तुम्ही किती मान्य केलं की कीर्तन परिवर्तनासाठी असतं, तरी माझा एक भाबडा प्रश्न आहे, कीर्तन जर परिवर्तनासाठी आहे हे तुम्हाला मान्य आहे, कीर्तन परिवर्तनासाठी असतं हे तुम्हाला मान्य आहे, तर मला एक सांगा, कीर्तन संपल्यानंतर इथं बसलेल्या किती जणांना तंबाखू सोडून द्यावी असं वाटेल? मी म्हणत नाही सगळे तंबाखू खात असतील इथले, पण जे काही खातात त्यांना वाटेल का की चला आज चैतन्य महाराजांनी काही आयुष्याची दिशा आणि दशा बदलणाऱ्या गोष्टी सांगितल्या, आजपासून तंबाखू? वाटेल का? तुम्हालाही माहिती नाही वाटणार. मग जर परिवर्तनासाठी कीर्तन असेल आणि कीर्तन ऐकल्यानंतर आम्हाला परिवर्तन करावं असं वाटत नसेल, तर हे सगळं चाललंय कशासाठी? करमणुकीसाठी. ती करमणूक आणि औपचारिकता नाही, जीवनात बदल घडवण्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल हाताने टाळी, मुखानं नाम घेतलं पाहिजे. या सवयी माणसानं स्वतःला लावून घेतल्या कृष्ण कहने से तर जाएगा घालायची आणि आपले दोन्ही हात वर करायचे. आपल्याला वारकरी परंपरेप्रमाणे भजन करायचं. वा 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 वा. ज्यांना 2 आहेत त्यांनी 2 करा आणि आपापलेच करा. असं एक मुखात एका टाळीनं भजन झालं पाहिजे. छत्रपती शिवरायांना सुद्धा वाटलं पाहिजे काय भजन चालू आहे. हात वर, दोन्ही हात. बघा दुसरा कुठं तंबाखूला ठेवलाय काय? दोन्ही हात वर आणि एक टाळीत एक मुखानं भजन झालं पाहिजे. आज अतिशय नजर लागेल असा देखणा कीर्तन सोहळा ज्या माझ्या तरुण मित्र परिवाराने इथे आयोजित केला. खालच्या आळीचा राजा मित्रमंडळ आणि कैलासवासी अक्षयभाऊ साकोरे प्रतिष्ठान. बरेच दिवस झाले हा सगळा माझा तरुण मित्र परिवार सातत्यानं माझ्या संपर्कात राहून या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करत होता. मग त्यामध्ये आमचे हेमंत भोसले असतील, त्यांचा सगळा तरुण मित्र परिवार असेल. सातत्यानं शिवजयंतीच्या संबंधानं ही सगळी तयारी करताना मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिलं. काल रात्री सुद्धा मी उशिरा ह्या रस्त्यानं गेलो तेव्हा रात्रीच्या मला वाटतं किती वाजले होते? 1:30 वाजले होते. 1:30 वाजता सुद्धा पोरं बॅनर लावत होती. एवढी मनापासून तयारी करत होती. आवड वाटली, आनंद वाटला. एवढ्या छोटेखानी कार्यक्रम असून सुद्धा त्याचं स्वरूप इतकं भव्य दिव्य या मुलांनी या कार्यक्रमाला दिलं. पुन्हा एकदा मुलांचं टाळ्या वाजवून कौतुक करावं, कारण येणाऱ्या काळामध्ये आमची पिढी सुसंस्कृत घडावी असं वाटत असेल तर छत्रपती शिवरायांचा आदर्श आणि शिवरायांची जयंती तेवढ्या उत्साहात साजरी झालीच पाहिजे. आणि ही सगळी पोरं एकमेकाला एवढा जीव लावताना, मैत्री जोपासताना दिसतात ना. आणि याचं कारण सुद्धा एकच आहे. कोणतं कारण? कारण छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता काय असती हे दाखवलं. आणि म्हणून तरुणांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी मला पाहायला मिळत आहेत. आणि तरुणांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी पाहायला मिळण्याचं कारण एकच आहे की छत्रपती शिवरायांनी जो आदर्श त्यांच्या चरित्रामध्ये दाखवला, तो चरित्रातला आदर्श कुठे ना कुठे शिवजयंती साजरी करत असताना तरुणांच्या व्यक्तिमत्वामध्ये उतारताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. तेवढ्या आनंदानं, कौतुकानं पुढाकार या तरुणांनी सगळ्या घेतला पाहिजे. आपण कितीही मोठं झालो आणि आपल्याला कितीही उंची प्राप्त झाली
तरी सुद्धा आम्ही ज्यांच्यामुळं मोठं झालो त्यांना विसरता कामा नये हे सुद्धा आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मला छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला एक प्रसंग आज शेवटचा आठवतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये जेव्हा राज्याभिषेकाची वेळ आली, 40 मन सुवर्ण सिंहासन जेव्हा तयार झालं, त्या सुवर्ण सिंहासनाच्या दिशेनं जाताना छत्रपती शिवराय जेव्हा सिंहासनाकडे जाताना चालायला लागले, डोळ्यासमोर चित्र आणा. आपला साधारण वाढदिवस असला, जन्मदिवस असला तरी आम्ही एवढं प्रसन्न असतो, पण जीवनात एवढा मोठा दिवस होता छत्रपती शिवरायांचा, जेव्हा राज्याभिषेक होणार होता, जेव्हा छत्रपती शिवराय छत्रपती होणार होते, त्या सिंहासनाच्या दिशेनं जाताना डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला लागले छत्रपती शिवराय. आणि छत्रपती शिवराय रडायला लागल्यानंतर, बाबा थांबता का थोडा वेळ तुम्ही? डोळ्यासमोर चित्रांना काय कृतज्ञता आमच्या जीवनामध्ये असावी. आज ही पोरं एवढ्या मिळून जुळून स्वतःला एकमेकाला सांभाळून घेऊन ही शिवजयंती साजरी करत असताना मला हा छत्रपती शिवरायांच्या जीवनातला चरित्र प्रसंग आठवला की आमच्या जीवनात साधारण वाढदिवस असला, जन्मदिवस असला तरी आम्ही एवढ्या प्रसन्न अंतःकरणाने वावरत असतो, एवढ्या आनंदात मिरवत असतो. छत्रपती जेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये त्या सिंहासनावर बसणार होते, छत्रपती होणार होते, त्यावेळी सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याचं कारण आऊसाहेबांना कळालं नाही. त्यांनी विचारलं की शिवबा, तुम्ही आज छत्रपती होणार आहात, आज राज्याभिषेक होतोय, सगळा राज्यकारभार तुमच्या हाती येतोय, आज आनंदाचा दिवस आहे, तुम्हाला रडायला काय झालं? डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि शिवाजीराजांना विचारलं. तेव्हा त्या सिंहासनाकडे जाताना छत्रपती शिवरायांनी सांगितलं, आऊसाहेब, आज या सिंहासनाच्या दिशेनं जाताना आज मला प्रत्येक पावलावर माझा तानाजी, माझा बाजीप्रभू, माझा शिवा काशीत दिसतोय. आऊसाहेब, हे सुवर्ण सिंहासन दिसताना जरी सोन्याचं दिसत असलं, ते बनलंय माझ्या मावळ्यांच्या बलिदानानं, त्यांच्या रक्तचरित्रफलाचं. आज या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला मी, माझ्या तरुण बांधवांना एकच सांगेन, भलेही शिवजयंती साजरी करत असताना पोरांनो कोणत्याही गोष्टीची कमतरता राहिली तरी घाबरू नका, पण एक लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळे आम्ही मोठं झालोय, ज्यांच्यामुळे आम्हाला आभाळ एवढी उंची मिळाली, त्यांना आयुष्यात कधी विसरू नका. हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.